घरचा तंत्रमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। बघा पांढरीचं कलम आणि पांढरीचं झाडाची माहिती। तर बरेच लोक म्हणते झाड दाखवा जवळून पडे, मग बघा याचे पानं बघा अशा प्रकारे लई व्हिडिओ टाकलेत मित्रांनो हे पांढरीच्या झाडाचे, पण तरी बी लोक म्हणतात नीट दाखवा, पानं व्यवस्थित दाखवा, शेंडेचे पानं दाखवा, बुडाचे पानं दाखवा, काय काय कमेंट करतात, फोन करतात। त्यासाठी आपल्या लोकांसाठी आपल्या आपले जेवढे जिव्हाळ्याचे लोक आहेत त्यांच्यासाठी परत व्हिडिओ बनवून टाकावं लागतं मित्रांनो। हे बघा पांढरीचं झाड आहे आणि जास्त मोठं होत नाही मित्रांनो। प्रत्येकजण विचारतंय हे झाड किती मोठं होतंय, तर मित्रांनो झाड लय मोठं होत नाही। 20 वर्षापाशी जरी झालं तर लय झालं बघा, आपल्या डाळिंबच्या झाडा एवढं झाड होतंय। वर्ष झालं बघा, ही झाड एवढे वर्षाचं झाड आहे बघा, हे किती मोठं झालंय। वर्षाचं झाड आहे मित्रांनो बघा, तरी एवढं झालंय, गुडघे एवढं झाले आता शिक। आणि मोठ्या पिशवीतलं झाड आहे मित्रांनो। आता एखाद्याला म्हणलं मोठ्या पिशवीतलं थोडं महाग आहे, तर मोठी पिशवी म्हणजे कळत नाही मित्रांनो, आणि बारकी पिशवी म्हणजे हो का अशी थोडी छोटी बॅग येते खाली, ही बी तीच झाड आहे। आणि बारक्या पिशवीमुळे असल्यामुळे बघा ही जास्त फुटलं नाही, एक शिवडी गेली। आणि ह्याला जरा माती जास्त असल्यामुळे बघा कसं डेरेदार करायला लागले, असं बघा फुटवा करतं, म्हणून एवढा फरक आहे मित्रांनो। जास्त माती असल्यानंतर ही बघा किती फुटत आहे, झाड फुटायला चालू आहे। आणि माती कमी असल्यानंतर बघा जास्त फुटत नाही, आता बघा हो कमी फुटायला लागल्या हो का, हे बघा म्हणजे मातीमध्ये मुळं पांगायला त्याला फरक आहे मित्रांनो। बघा हे पांढरीचं झाडाचं एक कलम आहे, एकच जात आहे, फक्त ह्याच्यात थोडी माती जास्त आहे, एक 2-3 किलो, आणि ही एक बघा एक पावशेर असेल माती। तर त्याला चला मित्रांनो, बारीक आणि मोठं झाड म्हणलं मी तर लोकांना कळत नव्हतं बारकं झाड आणि मोठं झाड काय आहे, तरी असा फरक असतो मित्रांनो मातीमध्ये, बारकं झाड आणि मोठं झाड म्हणजे। आणि बघा किती छान झाड आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो, ही झाड जर घरापाशी लावलं तर आपल्या डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या घरात उलटा पलटा करतात। ही झाड लावलं की वाईट शक्तीला वाढाय चालू करतं, आणि झाड एखादं जर सहन नाही झालं तर झाड मरतं, पण त्या घरातले सगळी नकारात्मक शक्ती ओढून काढतं। झाड 20 वर्ष झाल्यानंतर ह्याची काडी वापरायला चालते तुम्हाला मित्रांनो। ह्याचे लाकूड आहे ना, 20 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ही काडी गळ्यात धारण करा, एक तुकडा वापरा, पूजाला वापरा, पण 20 वर्ष होतं तुम्हाला झाड वापराय काडी तोडाय चालत नाही। कारण मध्ये एक जणांना मला फोन केला, गेल्या वर्षी काड्या नेल्यात, ती वापराय चालेल का बाबा, म्हणलं झाडाला 20 वर्ष झाल्याशिवाय ही झाड काम करत नाही, 20 वर्षाची काडी लागते। आपण जंगलातून कुठून जरी काडी आणली, मणी आणला, ते झाड 20 वर्षाचं झाल्यानंतर पाण्यात बुडतं मित्रांनो। ही अशी काडी पाण्यात बुडत बी नाही, तुम्हाला ही बी तेवढंच खरं आहे। म्हणून 20 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ह्याची काडी वापरायची, अंगावर धारण करायची, घरात वापरायची, पूजेला वापरायची, तिजोरीत ठेवायची, गायत्री मंत्र करून सिद्ध करायची। एवढं सांगून मित्रांनो काय होतं, व्हिडिओ मोठा होता म्हणून मला गडबडीनं बोलायची पाळी येते। पण हे बघा असं पांढरीचं झाड आहे, याचं लाकूड बघा एकदम पांढरं शिपट दिसतं जरा व्हिडिओमध्ये। आता तुम्हाला कसं ओळखू येतं ही बघा, ही वरचं कवळं लाकूड हिरवं, आणि जसं मोठं होईल तसं खाली लाकूड पांढरं होत चालतं मित्रांनो। ही बघा असे 2 झाड आहेत, बारकं आणि मोठं। तर बरेच लोकांनी सांगितलं मी बारीक मोठे असे 2 झाड ते आहेत झाडात, पण ही पहिलाच व्हिडिओ टाकला आहे बारीक आणि मोठे झाडाचा। हे पांढरीचं झाडाचं बघा एकदम सुंदर झाड आहे। आपल्या पहिले लोक घराच्या आसपास झाडं लावायचे, श्रीमंत लोक घराच्या आसपास झाडं लावून घराची शोभा वाढवायचे आणि घरामध्ये नकारात्मक शक्तीपासून वाचायचे। दुसरी गोष्ट मित्रांनो, अंगात जादूटोणा जर असला त्याचं असं अर्ध पान जरी खाल्लं शरीर जड पडतं, डोकं जड पडतं, आणि शरीरामधून सर्व नकारात्मक शक्ती 3 सेकंदात निघून जाते मित्रांनो। ही पांढरीच्या कलमाचा चमत्कार म्हणलं तर हरकत नाही। बघा असे 2 झाडं आहेत, आता आपल्यापाशी 2च झाडं राहिलेत मित्रांनो, झाडं संपलेले आहेत। परत आता आल्यानंतर कोणाकोणतरी ऑर्डर आल्यानंतर परत आपल्याला दुसरे 10 झाडं मागून घ्यायचे आहेत। आपण 10 झाडं मागून घेता मित्रांनो। काही झाडं नगरहून, राहुरी, काही ठिकाणून लांबून येतात। आता लोक म्हणतात कुठून झाडं आणतात, तर नगर राहुरीला काय तिकडून झाडं येतात मित्रांनो, नगरला काय तिथे नर्सरी आहेत। ह्याची काडी येते मित्रांनो, ह्याची काडी जर तुम्ही डुबली तर काडी येते मित्रांनो। ह्याचं बी काही जास्त येत नाही, ह्याचं बी लागवडीसाठी चालत नाही। ह्याची काडी अशी जर लावली तुम्ही ते झाड येतं मित्रांनो। अशी इथून काड्यात ही जर काडी लावली तर काडी जगते मित्रांनो। काड्या बी लावल्या तर चालतात, चांगल्या दिवस चांगल्या नक्षत्रावर काड्या जरी तुम्ही लावल्या तर एकदम चांगल्या प्रकारे काम करतं मित्रांनो। बघा ही पांढऱ्याचे झाडाचे ओळख। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मित्रांनो, पांढऱ्या पळसाचं बी झाड आहे आपल्याकडं, तुम्हाला ती बी दाखवतोय बघा।
पांढऱ्या पळसाचं एक झाड आहे. ही बघा पांढऱ्या पळसाचं, आणि पांढऱ्या पळसाचं मित्रांनो ब्रह्मवृक्ष आहे. हे जे तर सांगावं तेवढं मूल्य कमी आहे. ही झाड जर घरापाशी असलं तर काय बोलायचं काम नाही, एवढं झाड आहे. ही बी मोठं झाड आहे मित्रांनो. मोठं म्हणजे ही खाली माती जास्त असते मित्रांनो. झाड मोठं म्हणजे ते उंच नाही आहेत. हे पांढरा पळस आहे मित्रांनो. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. पांढऱ्या पळसाची माहिती कशी वाचली, पांढरीच्या काठीची माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. नमस्कार, राम राम.